नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना महावितरणकडून पैसे भरणा करण्यासाठी SMS आलेले असतील, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन जेथे आपल्याला सोलार पॅनल लावायचा आहे, त्या ठिकाणी आपला सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे. तर सेल्फ सर्वे हा कशा पद्धतीनं करायचा, त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला Google Play Storeवरून कुसुम बेनिफिशरी हे जे काही महावितरणचे ॲप आहे, हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे, तर मी येथे ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला येथे काही माहिती दाखवली जात आहे, तर ही माहिती आपण एकदा पूर्णपणे वाचून घ्या. त्यानंतर आपल्याला येथे नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे परमिशन मागितली जाईल, तर आपल्याला येथे परमिशन येथे द्यायची आहे. त्यानंतर परत नेक्स्ट करायचे आहे. परत आपल्याला परमिशन येथे अलाउ करायचे आहे. अलाउ केल्याच्यानंतर आपल्याला येथे बेनिफिशरी लॉग इनमध्ये मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे, या चौकोनामध्ये क्लिक करून आपल्याला हा जो काही ॲरो दिसत आहे, ह्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP टाकून आपल्याला OTP हा सत्यापित करायचा आहे. OTP सत्यापित केल्याच्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल. तर आपल्याला मराठी भाषा येथे निवडायची आहे. त्यानंतर आपल्याला येथे अर्ज तपशील या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा अर्जाचा तपशील आपल्यासमोर ओपन होईल. तर येथे आपल्याला एकदा हे जे काही पेज आहे रिफ्रेश करायचे आहे. तर येथे पूर्ण माहिती ही त्या लाभार्थीची आपल्याला दाखवली जाईल. त्यानंतर आपल्याला स्वयं सर्वेक्षण याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे नेटवर्क उपलब्ध आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर मी यापूर्वी या योजनेतून लाभ घेतलेला नाही, तर आपल्याला इथे निवडामधून नाही निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा सिंचन स्रोत, बोरवेल, विहीर किंवा कालवा जे असेल ते आपण येथे निवडायचे आहे, म्हणजेच येथे होय करायचे आहे. त्यानंतर तुमच्या नावावर AG वीज कनेक्शन आहे का, तर येथे नाही हे ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे 3 फोटो घ्यायचे आहे. सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो, सिंचन स्रोत फोटो आणि जमिनीचा फोटो. तर सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो घेण्यासाठी आपल्याला या टॅबवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. तर अशा प्रकारे आपल्याला त्या लाभार्थ्याचा फोटो हा घ्यायचा आहे. फोटो घेतल्याच्यानंतर आपल्याला ओके करायचे आहे. त्यानंतर हा जो काही फोटो आहे हा आपल्याला येथे पूर्णपणे स्क्रॉल डाऊन करून हा क्रॉप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिंचन स्रोत फोटो घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो घेतल्याच्यानंतर आपल्याला हा फोटो अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप केल्याच्यानंतर आपल्याला जमिनीचा फोटो हा घ्यायचा आहे. जमिनीचा फोटो अशा प्रकारे घेतल्याच्यानंतर तर हा पण फोटो आपल्याला येथे अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे. फोटो क्रॉप केल्याच्यानंतर आपल्याला येथे सही करा, त्या लाभार्थीची सही आपल्याला येथे घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सही आपण येथे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला येथे जतन करा या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर डेटा यशस्वीरित्या दाखल केला, स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर येथे आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि हे पेज रिफ्रेश करून घ्यायचे आहे. तर हे पूर्ण सेकंद झाल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की येथे खाली लगेच पैसे भरा म्हणून हे ऑप्शन येथे दाखवत आहे. त्यानंतर आपण त्या लाभार्थ्याचा हिस्सा येथे आपण भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपला जो काही सेल्फ सर्वे आहे हा सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे. तर यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.
तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.